आता नर्सरीमध्ये काय होतं की बऱ्याचदा खतं कुठले टाकायचे. आता आजकालचा जमाना असा आहे की माहितीचा अभाव हा काही प्रश्न नाही राहिलेला. पण मार्केटमध्ये एवढे सगळे खतं किंवा एवढे सगळे डोसेस आलेले आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कन्फ्युजन असतं की नेमकं काय दिला पाहिजे, कुठला डोस दिला पाहिजे. तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा सर. हा आता समजा आपल्या बेड वाफा बनवून झाल्या, सीड टाकून झालं, बेसल डोस टाकून झालं, सगळं झालं. मग आता पुढे काय? तर पुढे आपल्याला समजा 30-40 दिवस ते रोप सांभाळायचं आहे आणि खूप चांगल्या प्रतीचं आपल्याला जर बनवायचं आहे, त्याची चांगली गाठ तयार झाली पाहिजे, सगळं झालं पाहिजे. तर तसं मी जसं बेसल डोस सांगितलं, सी ट्रीटमेंट सांगितली, ते महत्वाचं आहे. पण मग आता इथून पुढे कमीत कमी 3 डोस तरी आपण जमिनीत दिले पाहिजे. 3 ते 4 डोस आपण जमिनीत दिले पाहिजे. पहिल्या डोसमध्ये आता आपला बेसल डोसमध्ये खत वगैरे देऊन झालेलीच आहे. मग आता रोगांसाठी काय? सुरुवातीला रोप आल्याच जळून जातात, खराब होऊन जातात. मग रोपांसाठी आपल्याला काय करायचंय? साधारणतः 100 लिटर पाणी घ्यायचं आहे. 100 लिटर पाण्यामध्ये आपलं रूट मित्र किट आणि रिचार्ज पॉवर जेल 500 ग्रॅम असं एक कॉम्बिनेशन टाकायचं आहे आणि त्याची गच्च फवारणी किंवा ते पाट पाण्याद्वारे आपल्याला त्या वाफ्यांमध्ये सोडून द्यायचं आहे. किंवा मग आपण असं सडा मारतो त्या पद्धतीने देखील आपल्या पाटांमध्ये टाकून दिल्यानंतर पाणी भरलं तरी ते त्या पिकाला लागूनच जातं. तर या पद्धती करू शकतो. पण मग आता रूट मित्र किट आणि रिचार्ज पॉवर जेल का? आता रूट मित्र किट हे जे पॅराफट कंपनीचं उत्पादन आहे, तर यामध्ये एकूण 6 उत्पादनं असतात. पहिलं जे उत्पादन आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडे हार्जानियमचं एक कॉम्बिनेशन असतं. दुसऱ्या उत्पादनामध्ये पॅसिलोमायसिस निमॅटोड साठीचं आणि त्यासाठीचे पोचोनिया आणि व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियमचं एक कॉम्बिनेशन असतं. तिसरं जे प्रोडक्ट असतं त्यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स हा जीवाणू असतो. चौथं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बॅसिलस सबटिलिस असतो आणि 5व्या आणि 6व्यामध्ये ह्युमिक आणि सिविड असे 2 पोषक असतात. मग आता ट्रायकोडर्मामुळे काय होतं की पहिलं जे उत्पादन आहे त्यातील ट्रायकोडर्मामुळे पूर्ण ते जमिनीत पसरते आणि शत्रुबुरश्या निमॅटोड वगैरे त्यांपासून आपल्याला ट्रायकोडर्माचं प्रोडक्ट मदत करतं. दुसरे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे जसं मी तुम्हाला व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम, पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम किंवा ज्या प्रजाती सांगितल्या, तर त्याच्यामुळे निमॅटोडसाठी, कारण की कांदा पिकामध्ये निमॅटोड येत नाही हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे. गाठी दिसल्या तर निमॅटोड हे देखील चुकीचं आहे. कांदा पिकामध्ये किंवा इतर ज्या पिकांमध्ये तुम्हाला गाठी दिसत नाही त्याच्यामध्ये बल्ब निमॅटोड, सिस्ट निमॅटोड, त्याच्यानंतर लेसन निमॅटोड, रोडोफोलस सिमिलिस वगैरे हे बरेचसे प्रजाती, स्टेम निमॅटोड देखील आपल्या कांदा पिकामध्ये दिसतो. या आपल्याला सोपं कसं असतं की मुळांवर जर आपल्याला तपकी स्पॉट्स दिसत आहे तर ते निमॅटोडचा प्रादुर्भाव तिथे झालेला आहे, गाठीच्या अपोजिट. तर मग त्यासाठी आपल्याला ते प्रोडक्ट कामी करणार आहे. त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स जो आहे तिसऱ्या उत्पादनामध्ये, त्याला मुळांपासून पातीच्या टोकापर्यंत आतून ट्रॅव्हल करण्याची क्षमता आहे. मग त्यामुळे ते एक आपल्याला प्रोडक्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बॅसिलस सबटिलिस त्याच्यात जो आहे, तर ज्या काही शत्रुबुरशांची वाढ होते ती वाढ थांबवण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी हा जीवाणू काम करत असतो. म्हणजे थोडक्यात कांद्याच्या डोंगरांसारखे या शत्रुबुरशांचे तंतू तयार होतात आणि त्याच्यातनं त्यांची बीज विस्पारली जातात आणि इतर ठिकाणी ती बुरशी पसरते. मग त्या जर्म ट्यूब कट करण्याचं किंवा त्या संपवण्याचं काम हा बॅसिलस करत असतो. तर या प्रकारे रूट मित्र किट आणि रिचार्ज पॉवर जेल का बरं त्यासोबत? तर रिचार्ज पॉवर जेल हे ऑर्गॅनिक कार्बन असलेलं प्रोडक्टवर लिहून दिलेलं उत्पादन आहे की त्यामध्ये सिविड, फुलविक आणि ह्युमिक देखील कॉम्बिनेशन आहे. आणि हायड्रोफोबिक इन नेचर असल्यामुळे होतं काय की गरजेपेक्षा जास्त पाणी मुळांच्या अवतीभोवती होत असेल तर ते देखील ते दूर सारतं आणि खूप चांगल्या प्रकारे पिकाचं मुळांचं पोषण होतं. आणि एकदम जसं काही तुम्हाला फोटोजमध्ये देखील आमच्याकडनं दिसत असतं किंवा आता देखील तुम्हाला स्क्रीनला पाहायला मिळेल, जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला मुळांची वाढ दिसेल आणि जेवढी जास्त मुळं तेवढी जास्त वाढ. मग यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे पहिला डोस करायचा आहे. त्यानंतर सेकंड डोसमध्ये, म्हणजे हा जर आपल्याला 10व्या ते 12व्या दिवशी आपण हा पहिला डोस केला तर पुढच्या लगेच 15 ते 20व्या दिवशी सेकंड डोस करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ग्रोमिनो घ्यायचं आहे की जे सायटोकाइन बेस अॅमिनो ऍसिड असलेलं झिंक, फेरस, बोरॉन कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट आहे, एफसीओ प्रोडक्ट आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्युट्रंटचं एखादं आपलं कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. जसं मिसाफटचं मिक्स कॉम्बी आहे, ते एक प्रोडक्ट घेऊन आपण पिकाच्या पोषणासाठी, ग्रीनरीसाठी, पातीच्या वाढीसाठी, जाडीसाठी आपण ते प्रोडक्ट द्यायचं आहे. आणि त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते आणि ग्रीनरी देखील चांगली येते. त्यानंतर पुढच्या 20 ते 25व्या दिवशी आपल्याला तिसरं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. त्यामध्ये आपला अगेन प्राईम 45 जे मिक्स न्यूट्रिएंट आहे, त्यामध्ये झिंक आहे, त्यामध्ये फेरस आहे, त्यामध्ये बोरॉन आहे, कॉपर आहे, मँगेनीज आहे. हे कॉम्बिनेशन असलेलं आपल्याला सीएमसी टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट घ्यायचं आहे की जे वाहून जात नाही, ते पिकाला कंटिन्युअसली पुढच्या 30, 35, 40 दिवसापर्यंत उपलब्ध होत राहतं. ते एक प्राईम 25 आणि त्यासोबत स्ट्रायगोट्रीट 20 ml असं एक
तिसरं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे एवढ्या 30 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः असे 3 कॉम्बिनेशन आपल्याला करायचे आहे. अत्यंत महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे. काय होतं की जेव्हा रोप सुदृढ बनतात सुरुवातीलाच, तर त्याच्यानंतर आपण म्हणजे मर रोगाला बळी पडत नाही किंवा इतर जे जमिनीर वाटे येणारे रोग आहेत किंवा निमॅटॉड आहेत, जसं सरांनी सांगितलं की त्याला बळी नाही पडत. त्याच्यामुळे एकदा रोप जर आपलं मजबूत झालं तर त्याच्यानंतरच पुढचं पीक आपलं चांगलं निघणार आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला.